सांगतो आई, अहो लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करताना कमी दुःख आहे, लेकरं बायाने सांभाळावं. ते लहान जन्माला आलेले लेकरं नवीन ते दिवसभर झोपतात आणि रातभर रडतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे का माया? हो, ते काय सामान्य आहे का सांभाळणं त्यांना? बऱ्या महिलांना उद्धव बापू दिवसभर झोपता येत नाही, कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो ना, तो काम झालं तरी सुनेला झोपलेलं पाहू शकत नाही. बरं का? नाही, सासू सासू, आई आई. बरोबर आहे ना? लक्ष देऊ नाही का बरं? मग ते झोपता येत नाही त्या बिचारीला दिवसभर, आणि रात्रभर हे पोरग जागा असतं, मग त्याच्यासोबतही जागं राहावं लागतं. किती रडतं हो. मग माणसं ते लेकरू बायाने शांत करावं. माणसाजवळ जर लेकरू दिलं, माणूस म्हणाल मुका मुका म्हणालो तुला, तिसऱ्यांदा भीतीलाच फेकून आणा. पाहून गेलं जे काय वाजत काय ताण दिला बोया ना. बरोबर आहे? माणसं कोण नाही सांभाळणं होत, लेकरू मायनस सांभाळावं. बरोबर आहे ना? लेकरू मायनस सांभाळावं. किती कष्ट. जुन्या काळात मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. बघा बरं का, महिला मंडळ पाटा माहिती आहे ना तुम्हाला? पाट्यावर चटणी वाटायच्या, आणि मग हिची चटणी वाटणं मोसम मध्ये आली की बाहेरून आवाज यायचा, मम्मी झाली. कळलं तुम्हाला? मम्मी झाली. आता किती मोठं धर्मसंकट आहे बघा हे. हात चटणीचे, बाहेर त्याची शी झालेली. विचार करते आई, चटणीचे हात आहे, कसं काय शी धुवावं? मग नवऱ्याला म्हणते, ओ बाळूची तेवढी शी धुवा बरं. तो म्हणतो, अहो तू काय करते, कळत नाही का तुला? तुम्हाला कळत नाही का? चटणीचे हात आहे माझे, चटणीच्या हाताने शी धुऊ का मी त्याची? आणि हात चटणीचे म्हणून त्या माईन त्याची शी धुतली नाही. किती काळजी करते. तरी पोरग म्हणतो, आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हाताने धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई कळाली असती. बरोबर आहे का? कळत ना महाराज. बरोबर आहे का नाही? डोळ्यात काजळ घालते तेव्हा काय किती पटकन घालते डोळ्यात, खाली गालालाही लागू देत नाही, बुबळालाही लागू देत नाही, पटकन काजळ घालते, छान दिसावं म्हणून पटकन काजळ घालते. पोरगा म्हणतो तुला कळत नाही. मग काजळाच्या ऐवजी तिने गाडीचं वंगण घातलं असतं ना. बरोबर आहे का नाही? एवढं आपल्या लेकराची. कधी सांगू तुम्हाला, बाया सर्वात जास्त जर प्रेम करत असतील तर सौंदर्यावर, पण लेकरासाठी सौंदर्याचा सुद्धा त्याग करतात. काय प्रेम असेल बघ. सौंदर्याचा सुद्धा आपल्या लेकरासाठी विचार करत नाही. अरे कधी कधी नवऱ्याला सोडायला तयार होतात लेकरासाठी. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. महाराज म्हणले अवघड. लक्ष देऊ नाही का बरं का? कधी कधी महिला नवऱ्याला सुद्धा लेकरासाठी सोडायला तयार होतात. एखाद्या बाईचा नवरा मेला ना, तिला जगण्याची इच्छा नसते. बरं, माझा पती मेला, जगून काय करू? पण ती म्हणते नाही, मला माझ्या लेकरासाठी जगावं लागेल. खंबीर उभी राहते हो. मायची न बापाची भूमिका एकटी निभवते लेकरासाठी. लक्षात ठेवा. एवढं मोठं प्रेम, एवढं मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. आणि महाराज म्हणतात पोराची गोड बातमी त्या आईच्या कानावर यावी, आणि तिला जेवढा आनंद होतो ना, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही. मुलासाठी, मुलीसाठी, नवऱ्यासाठी, नाही तर होणाऱ्या जावयासाठी. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी नाही. एक दिवस भाजी मनासारखी नाही ना झाली, चिडचिड होती माणसाची, चिडचिड. अरे आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन आनंदात राहते, तिला आई म्हणतात. एकही दिवस घरात तिच्या आवडीची भाजी नसते. मुलाला विचारल, मुलीला विचारल, दिराला विचारल, भायाला विचारल, ननंदला विचारल, सासूला, सासऱ्याला, कुणाला तरी विचारूनच स्वयंपाकाला सुरुवात करते. बघा, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे, महिन्याला, 8 दिवसाला, 15 दिवसाला. पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची व्यक्ती राबत राहते. तिचं नाव आहे. तिला सुट्टीही नाही आणि तिला पगारही नाही. तुम्हाला सांगू, आज दादांनी पत्रिकेवर आईचं नाव टाकलं, मला आवडलं. आज मंडाबाईच ना, मंडाबाई, त्यांच्या आईचं नाव त्यांनी टाकलं. आणि सांगू, सरकारनं बी आता निर्णय केला, बापाच्या मुलाच्या नावापुढं बापाचं आणि आईचं दोघांचं बी नाव लिहावं लागणार आहे इथून पुढं. बरं का? कष्ट मायचे आणि नाव बापाचं आहे. बरोबर आहे ना? कष्ट आईचे, नाव बापाचं आहे ना. पण आज यांनी आईचं नाव लावलं. मी सांगेन तुम्हाला, बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत.
आई जेव्हा मुलाला जन्म देत असते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. महाराज चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. सबसे पात्र आहे असतं बरं का. म्हणून या जगाच्या पाठीवर गुरुजी चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आई
करत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. लक्ष देऊन ऐका बरं का, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. बघा बरं का, वेळोवेळी संप्रदायानं आईची महिमा जास्त गायलेली आहे. मी अभंग दुसरा घेणार होतो, पण हे माणसं अस्ताव्यस्त इकडं तिकडं बसले, म्हणलं यायचा विचार करायचा नाही आपल्याला. या शिस्तीत बसणाऱ्या परमार्थ जगणाऱ्या बायासाठी बोलायचं. बघा परमार्थ दुपारी कथेला बी गर्दी महिलांची जास्त असेल असा माझा अंदाज. बरं का, परमार्थात अग्रेसर सिंहाचा वाटा महिलांचा आहे. बरं का, म्हणून पहिल्यांदा असं म्हणलेलं आहे, आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला जरा, बरोबर आहे. धन्य माता आणि मग पिता, कुळी कन्या मग पुत्र, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप, अगोदर माता मग पिता, अगोदर कन्या मग पुत्र. ओम नमः पार्वती पते हर हर. पार्वती अगोदर, महादेव नंतर. सीता बोला सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. आहे ना, लक्ष्मी नारायण, बरोबर आहे ना. चला होता, मला काय सांगायचं, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर माता मग पिता, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माय मग बाप. हो महाराजाला असं म्हणता येत नव्हतं का, तुम्ही माय बाप संत कृपावंत असं म्हण. अगोदर माय म्हणलं, नंतर बाप म्हणलं. बाप अगोदर घेतला असतात, बरोबर आहे. मातृ पितृ सोहळा म्हणतात ना, बरोबर आहे. पहिलं प्राधान्य आईला दिलेलं आहे. बरं का, स्त्रियांना संत आणि आई याच्यात थोडा भेद आहे. जाणकार लोक ऐकायला आहे म्हणून मला बोलायला मजा वाटते. संत आणि आई याच्यात थोडा भेद आहे, थोडासा भेद. एक भेद सोडला तर संत आणि आई एकच आहे. कोणता भेद? आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगाच्या लेकरावर प्रेम करते. एवढा भेद जर सोडला गुरुजी तर संत आणि आई एकच आहे. एवढा भेद सोडला तर संत आणि आई याच्यात अजिबात भेद नाही महाराज. कारण तर तुम्हाला मॅचिंगची टिकली दिसेल. मग जशी साडी तसाच ब्लाऊज, तसाच स्कार्फ, तशीच सँडल, तशीच पर्स, तशीच टिकली, बरं का. हे सगळं सारखंच असतं. मॅचिंग करायची तर नक्की करा, मलाही आवडते, तुम्हीही करा. पण सांगू तुम्हाला, मॅचिंगच करायची असेल तर स्वभावाची करा. जाल तिथं माणसं आपली घरं आपली होतील महाराज. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. मॅचिंग करायची स्वभावाची करा, पण हे आवडत नाही. आता त्या मॅचिंगचं एवढं अवघड आहे. मागे 8-10 दिवसापूर्वी मित्राच्या लग्नात गेलो. त्याला म्हणलं अरे लग्न लावून घ्या, मला कीर्तनाला जायचं पुढं. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. आता म्हणलं म्हातारीला काय झालं रुसायला? म्हणे तुम्हीच विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज. म्हणलं झालं काय? लग्नाची मुहूर्ताची वेळ झाली. काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली, ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला. त्यात ती काही ब्लाऊज पीस म्हणली नाही, तेवढं स्टँडर्ड म्हाताऱ्या माणसाला येत नसतं, पण मी कळावं म्हणून सांगितलं, बरोबर आहे. ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला म्हणे. मी म्हणलं आता काय या वयात काय करायची डंगरे मॅचिंग तुला? ती म्हणे मला काय जीव नाही काय म्हणे, मला काय जीव नाही का म्हणे. एका पोराला म्हणलं जाय भावा, ती राणी कलरचा ब्लाऊज पीस आणला, माझ्याच हातात दिला. म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. हे असंच म्हणतात बरं का तिथं, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. झालं का आता? हसली म्हातारी. हो म्हणे महाराज आता आत्ताशी मॅचिंग झाली म्हणे. राणी कलरची साडी, राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का? हा, काहीतरी मर्यादा आहे का नाही त्या मॅचिंग? बरोबर आहे का नाही? आवडत नाही आज बंधन कुणालाच नकोय महाराज. लक्ष देऊन ऐका, कंपनीचे जास्त फोन यायला लागले तर आपण कंपनीला मेसेज टाकतो, डू नॉट डिस्टर्ब. तुमच्या कंपनीचा फोन कॉल मेसेज मला नकोय. का नकोय मला तुमचे फोन? कुणाला जगा वाटतं असं बंधनात? नाही ना, लक्षात ठेवा. आणि परमार्थ बंधनातून मुक्त करण्यासाठीच आहे. विठाला विठाला बंधन ते नाही ठावी, बरोबर आहे ना. महाराज म्हणले परमार्थ करा, बंधनच राहत नाही हो. पण आज नकोय कुणाला. दुसरं कारण. तिसरं कारण, मन देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. देव पाहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर आहे ना. देव
पहावया गेलो तेथे देवाचे होणे ठेलो. या 3 कारणामुळे मन देवाकडे येत नाही. म्हणून महाराज म्हणले माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाही भवा तारी दातारा. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे हे अभंगाच्या पहिल्या